नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पावसाळा आता अगदी जवळ येऊन ठेपलाय आणि यामुळे निसर्गामध्ये खूप छान छान बदल होणार आहेत. वातावरण सुद्धा खूप छान थोडंसं गार होणार आहे. पण ह्या सगळ्याबरोबर काही गोष्टी ज्या आपल्याला नकोशा असतात त्या मात्र घडतात आणि ते म्हणजे पावसाळ्यात येणारी आजारपण. ही आजारपण नेमकी कोणती आहेत आणि त्यावरच्या उपाययोजना कोणत्या याच विषयी आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत आणि हे सगळं आपल्याला सांगणार आहेत डॉक्टर भूपेंद्र अवस्थी. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. सर बालरोग तज्ञ आहेत आणि 25 वर्षांचा त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. सर, सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न म्हणजे या दिवसांमध्ये पावसाळा सुरू झाला की डॉक्टर्स अचानक खूप बिझी होतात. उन्हाळ्यामध्ये तसं सगळं खूप छान असतं, पण पावसाळ्यामध्ये अक्षरशः रांग लागते डॉक्टर्सकडे. हे कोणते कोणते आजार आहेत जे खूप कॉमन आहेत आणि पावसाळ्यात होतात? जास्त करून लहान मुलांचे डॉक्टर बिझी होतात. पाऊस आला की नंतर डेंग्यू म्हणजे ही सगळं डेंजरस बिमारी आणि ह्याच्यामध्ये काही त्रास होऊ शकतं. टिपिकली काय डेंग्यू हेमरेजिक फीवर किंवा डेंग्यू शॉक झालं तर त्रास होऊ शकतो. दुसरं आहे मलेरिया. मलेरिया तुम्हाला म्हणजे डेंग्यू जास्त करून पावसाळ्यात येतो. मलेरिया अख्खा वर्षात म्हणजे कधी येऊ शकतं, पण जास्त पावसाळ्यात दिसतं. हां. आणि त्याच्यानंतर लेप्टो. तर 3-4 वर्षापूर्वी लेप्टो मुंबईमध्ये खूप जास्त होतं. ह्या वर्षी मुंबईमध्ये इतकं नाही. आणि चौथी बिमारी आहे ती चिकनगुनिया. चिकनगुनिया पण आहेत. ही सगळी डासामुळे पसरते ही बिमारी. एक्सेप्ट लेप्टो. लेप्टो आहे ते एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. चिकनगुनिया मुंबईमध्ये जास्त दिसत नाही, पण कधी कधी दिसते. पण बाकी ठिकाणी तुम्ही राजस्थानमध्ये गेलो, नाहीतर आंध्रामध्ये गेलो, नाहीतर मध्य प्रदेशमध्ये, त्या बाजूला खूप ठिकाणी चिकनगुनिया खूप असते. जितकं आपल्याकडे डेंग्यू असतं तितकं तिथे चिकनगुनिया असते. बरोबर. आणि कॉमन आजार कोणते आहेत? बाकी टायफॉइड आहेत. टायफॉइड पण जास्त पावसाळ्यात येतो कारण की हाऊस फ्लायमुळे. हा, मासे जास्त माशांमुळे. आणि गॅस्ट्रोएंटरायटिस म्हणजे शी पातळ होणं, व्हायरल किंवा बॅक्टेरियल. जास्त करून बॅक्टेरियल कारण की इन्फेक्शन जास्त पसरतं, हायजीन व्यवस्थित नसते, त्याच्यामुळे जास्त हे होतं. सर, आपण ह्या सगळ्याबद्दल आणखीन डिटेल बोलणार आहोत, पण आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा आपल्यापर्यंत काही प्रश्न पोहोचवलेत. पहिला प्रश्न कुठला आहे ते आता आपण बघूया. पावसाळ्यात मुलांसाठी सुयोग्य आहार कोणता? आता पाऊस आला की इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. तर बेस्ट इज की बॉइल्ड पाणी घ्यायचं. आणि आहार म्हणजे प्रॉपर न्यूट्रिशियस डाएट, त्याचं प्रॉपर कॉम्बिनेशन कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स ते केले. घरात जेवण करायचं, शिजलेला जेवण करायचं. म्हणजे एनी रॉ फूड काही तुम्ही रॉ खाल्लं तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. पण तुम्ही रॉ घेतलं तरी व्यवस्थित उकळलेल्या पाण्याने साफ करायचं. बाहेरचं जेवायचं नाही कारण की तिथे मासे असतात. मासे असले तर ते इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. घरी पण तुम्ही काय खाल्लं तर शिजलेलं आणि कुक्ड फूड आणि फ्रेश फूड ते तुम्ही तितकी काळजी घेतली. हात व्यवस्थित धुवायचं. काही खाल्लं, मुलं पण घरी आले तर त्या लोकांनी मुलांनी व्यवस्थित हात धुवायला हवं. आणि ती एक सवय टाकली की मुलं आले आणि घरात हात धुतले व्यवस्थित, हात पण व्यवस्थित धुवायला हवं. नंतर जेवण केलं तर त्रास होण्याची शक्यता कमी आहे. आणि तेलकट, तुपकट हे सगळं थोडंसं टाळलं पाहिजे या दिवसामध्ये. हा, म्हणजे त्यांनी इतकं जास्त फरक पडत नाही, पण तरीही म्हणजे तिखट, तेलकट, आंबट लहान मुलांना आपण कमीच देतात कारण की त्यांना डायजेस्ट करण्यात थोडा त्रास होऊ शकतं. आणि त्यांना आता सपोज शी झाली पातळ, गॅस्ट्रोएंटरायटिस आहेत किंवा टायफॉइड आहेत आणि लिव्हर थोडं कमजोर आहेत, वीक आहेत, तर त्याच्यामध्ये त्रास होऊ शकतो. तुम्ही आता उकळलेल्या पाण्याबद्दल बोललात. मला असं विचारायचं आहे की हल्ली खूप आपण ॲड्स बघतो, प्युरिफायर असतात, वॉटर प्युरिफायर. मग उकळलेलं पाणी चांगलं का हे प्युरिफिकेशन केलेलं पाणी चांगलं? ते उकळलेलं, देयर इज नो सबस्टिट्यूट टू बॉइल्ड वॉटर. म्हणजे असं आहे की आता उकळलेलं पाणी घेतलं ते सगळ्याहून बेस्ट आणि यू कॅन बी शुअर म्हणजे त्याचा त्रास होणार नाही. आणि उकळलं म्हणजे आपण 20-25 मिनिटं उकळायला हवं. एक्झॅक्टली, मी तेच विचारणार होते की त्याची काही एक मेथड आहे का? ते उकळल्यानंतर त्याला व्यवस्थित कव्हर करायचं. आणि तुम्ही पाणी ते कसं घेतात त्याच्यानंतर ते महत्वाचं आहे. तुम्ही कोणतंही फिल्टरचं पाणी यूज केलं, नाहीतर रिव्हर्स ऑस्मोसिसचं आरो प्लॅन्टचं पाणी यूज केलं तरी चांगलं असतं. पण कोणतंही प्लॅन्टचं कोणतंही पाणी फिल्टर्ड यूज केलं तर ते व्यवस्थित आहेत का नाही, फिल्टरला व्यवस्थित तुम्ही सर्व्हिस केलं आहेत की नाही, आणि ते फ्लो त्याचं कसं आहे ते सगळं व्यवस्थित बघितलं तर त्रास होत नाही. पण मला असं वाटतं की फिल्टरचं पाणी घेतलं तरी त्याच्यानंतर उकळून घ्यायचं. अच्छा, म्हणजे आधी फिल्टर करायचं आणि मग उकळायचं आणि मग उकळून घेतलं तर 100% तुम्हाला
पोटाचे आजार काही कमी होणार. संसर्गजन्य आजार सुद्धा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप बघायला मिळतात, मग सर्दी, खोकला, कारण हवामानामध्ये बदल होत असतो, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कधी क्लायमेट चेंज झालं तर व्हायरल इन्फेक्शन्स वाढतात. म्हणजे आता गरमी आहे, थंडी, विंटर आलं तरी व्हायरल इन्फेक्शन वाढतात. आणि जेव्हा आता क्लायमेट चेंज झालं, गरमी येऊन आता पाऊस आलं, तर परत व्हायरल इन्फेक्शन वाढणार. तर फ्लू आहेत, त्याला आपण इन्फ्लुएन्झा सांगतात, इन्फ्लुएन्झा A, B, C, हे सगळे व्हायरल इन्फेक्शन आहेत. खूप प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन असतात, ते एकदम पसरतात आणि व्हायरस एअरमध्ये असतं. तर आता शाळेत मुलं गेली आणि कोणत्याही दुसऱ्या मुलांना व्हायरल इन्फेक्शन आहेत तर एकदम लगेच बाकी लोकांना पसरणार. घरी कोणाला व्हायरल इन्फेक्शन आहेत तरी ते पसरणार. तर मुलाला शिंका आली, नाहीतर मुलाला खोकला आलं तरी ते व्हायरस हवेत एकदम पसरतं ड्रॉपलेट्समध्ये. तर ते व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण पण खूप जास्त होतं, व्हायरल आणि बॅक्टेरियल दोन्ही. बॅक्टेरियल कारण की पाऊस आहेत आणि पाणी साठलेलं आहे, पाणी घाण आहेत, पाणी उकळलेलं नाही, तर ते बॅक्टेरियल होण्याची शक्यता असते. आपले प्रेक्षक आणखीन काही प्रश्न विचारतात. कुठला प्रश्न आहे पुढचा ते आपण बघणार आहोत त्यानंतर. पावसाळ्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड यासारखे रोग पसरतात, त्यापासून आपला स्वतःचा बचाव कसा करावा? तुम्ही आता ओझरतं मगाशी सांगितलं होतं, तर जरा डिटेल त्याच्याबद्दल आपण बोलूया, कारण ह्या आजारपणांमध्ये कधी कधी जीव जाण्याचा सुद्धा संभव असतो, त्यामुळे हे खरंच खूप धोकादायक होऊ चालत, विशेष करून शहरांमध्ये. तर त्याबद्दल काय सांगाल? ह्याचं काय आहे की डेंग्यू आणि मलेरिया ह्याचे कारण आणि चिकनगुनिया त्याचं कारण म्हणजे डास. आणि ह्याला जे डेंग्यूचे डास आहेत त्यांना आपण टायगर मस्किटो सांगतात. अच्छा. त्याच्यात स्ट्राइप्स असतात आणि दे आर फिअरलेस बायटर्स, म्हणजे ते बाईट करत राहतात. डेंग्यूचे डास आहेत ते दिवसात बाईट करतात आणि मलेरियाचे डास रात्री बाईट करतात. तर आता असं आहे की आपण कोणतंही मॉस्किटो रिपेलेंट लावलं तर आपण रात्री लावतात आणि त्याचं प्रोटेक्शन आपल्याला फक्त 8 ते 10 तास मिळतं, त्याच्यानंतर मिळत नाही. तर डासामुळे कसं आपण प्रोटेक्ट करायचं स्वतःला, म्हणजे जसं मस्किटो नेट्स आहेत ते इम्प्रिग्नेटेड, त्याच्यात मेडिसिन लावलेली असतात मस्किटो नेट्स. कोणतेही काही केलं तरी 100% नाही. पण घरी मस्किटो नेट्स आहेत, नाहीतर अँटी मस्किटो रेपेलेंट्स आहेत ज्याच्यामध्ये डीट असतं, नाहीतर दुसरे काही केमिकल्स असतात, ते शरीरावर लावलं आणि कुठे जखम आहेत म्हणजे वुंड आहेत त्याच्यावर लावायचं नाही, बाकी ठिकाणी लावलं दिवसात 2 किंवा 3 वेळा, तर आपण डासावून वाचू शकतात. ते पण 70-80% प्रोटेक्शन आहेत, फुल प्रोटेक्शन मिळत नाही. दुसरं, घरात रेसिड्युअल स्प्रेस टाकतात, ते DDTचे स्प्रेस नाहीतर केमिकल स्प्रेस, तर डास जाऊन ते भिंतीवर बसले तर ते नंतर वाचू शकत नाही आणि ते नंतर बाईट करू शकत नाही. कारण की डास कसं असतात की कुठेही डार्क ठिकाणी आहेत तिथे जाऊन बसतात आणि नंतर बाहेर येऊन बाईट करतात. आणि एक डास आहेत ते त्यांचे लाईफ सायकल फक्त 21 दिवस असते. 21 ते 25 दिवसात. त्याचं ते नाही ना, तर एक डासामुळे 300-400 डास अजून होतात आणि त्याचे लार्वे असतात. कुठेही पाणी साठलेलं आहे तर तिथे लार्वे असणार, ते लार्वेमधून नंतर डास असतात. तर कुठेही पाणी साठलेलं आहे तिथे आपण राखेल, केरोसिन नाहीतर पेट्रोल नाहीतर डिझेल थोडं टाकलं तर ते राहणार नाही. साठलेलं पाणी काढून घेणं ते सगळं महत्वाचं, पण ते जमलं नाही तर त्याच्यात कोणतंही प्रकारचं ऑइल टाकलं तर हे स्मॉदर होतात आणि वाचू शकत नाही. तर त्याने डासाचं प्रमाण कमी होऊ शकतं. डेंग्यूचे जे डास आहेत ते तुमच्या सोसायटीमधून येणार, कारण की ते जास्त फ्लाय करू शकत नाही. ते 100 मीटर फ्लाय करणार, 200 मीटर फ्लाय करणार. तर आपण BMC ला सांगायचं की तुमची चूक आहे असं नाही, कारण की ते तुमचं आतमधूनच येतात. बरोबर. आणि मलेरियाचे जे डास आहेत ते 5-5 किलोमीटर लांबून येतात. तर आता कुठे 2 किलोमीटर लांब कुठे मलेरियाचे डास आहेत ते फ्लाय करून तुमच्याकडे पण येऊ शकतो. आता सिम्पटम्स खूप बदलत चाललेत. म्हणजे पूर्वी असं होतं की मलेरियाची अमुक एक सिम्पटम्स आहेत, असं झालं की मलेरिया समजायचा. पण आता जसजशी वर्ष पुढे चालले तर त्याच्यामध्ये सुद्धा बदल आपल्याला जाणवतोय. विशेष करून डेंग्यूबद्दल विचारायचं की सिव्हिअर हेडेक होतो आणि मग त्याच्यानंतर वेगवेगळे त्याचे त्रास जाणवायला लागतात. कसं ओळखायचं की आपला हा ताप जो आहे तो साधा नाही, वेगळ्या प्रकारचा ताप आहे? पाऊस चालू झाल्यानंतर कोणतेही ताप आला आणि मुलांमध्ये, मोठ्या माणसांमध्ये 2-3 दिवसाहून जास्त चाललं तर डेंग्यू किंवा मलेरियाची शक्यता आहे. असं पण होऊ शकतं की व्हायरल आहेत आणि ते व्यवस्थित होणार, पण डेंग्यू पण एक प्रकारचा व्हायरस आहे, चिकनगुनिया पण एक प्रकारचा व्हायरस आहे आणि मलेरिया एक प्रोटोझोअल डिझीज आहे. तर ह्याच्यात असं आहे की मलेरियाचे कारण 5 प्रकारचे हे प्लाझ्मोडियम वायवेक्स, मलेरिया, ओवेल आणि अजून एक प्लाझ्मोडियम आहे, ते आपल्याकडे नसतं. पण हे 3-4 प्रकारचे प्लाझ्मोडियम आपल्याकडे असतात. तर एक मध्ये काय असतं, 3 दिवसांनी ताप येतो, दुसऱ्यात 2 दिवसांनी ताप येतो, कधी 1 दिवसात. पण फाल्सिपारम जो सगळ्याहून
खतरनाक डेंजरस मलेरिया आहे त्याचं काही सांगू शकत नाही. लहान मुलांमध्ये कधी कधी शी पातळ होणं, फक्त ताप येणं आणि तो एक सिम्पटम आहे, होऊ शकतं की प्लाझ्मोडियमचं सिम्पटम आहे, वायवॅक्स नाहीतर फॅल्सिपारमचं. कधी कधी वायवॅक्स मलेरिया निमोनिया असं झालं की नंतर आपल्याला माहित पडतं की हे वायवॅक्स आहेत. तर लहान मुलांना, मोठ्या माणसांना ह्या पावसाळ्यात कधी ताप आला 2-3 दिवसांहून जास्त राहिलं तर आपल्याला हे बघायला हवं, रूल आउट करायला हवं. एक बारीक रक्ताचा थोडं तपास केलं, सीबीसी केलं, त्याच्यात प्लेटलेट काउंट बघितलं, मलेरियल पॅरासाइट बघितलं तर माहीत पडतं. डेंग्यूमध्ये काय असतं, डेंग्यूमध्ये डोकं दुखणं, डोळ्यांचं पाठीमागे दुखणं आणि ब्रेक बोन फीवर म्हणजे फुल बॉडी दुखणं, बॅक पण खूप दुखणार, पाय पण खूप दुखणार, असंही होतं ते थोडक्यात. पण जास्त करून 70-80% डेंग्यू नॉर्मल असतं, म्हणजे नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन असतं तसं असतं आणि ते व्यवस्थित होतात. पण कधी कधी डेंग्यू फीवर होऊन आपल्याला डेंग्यू हेमरेजिक फीवर किंवा डेंग्यू हेमरेजिक फीवर विथ शॉक ते झालं तर त्याच्यात डेंजरस असतं आणि ते मॉर्टॅलिटी खूप जास्त असते त्याच्यात. डेंग्यू फीवर 4-5 दिवस चालतं जसं कोणतंही व्हायरल इन्फेक्शन आहे, पण डेंग्यू हेमरेजिक फीवर किंवा डेंग्यू हेमरेजिक फीवर शॉक झालं तर हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागतं आणि त्याची काळजी व्यवस्थित घ्यावी. म्हणजे आपल्याकडे जी टेंडन्सी आहे की 2-3 दिवस ताप आला आणि आपण असं म्हणतो की नाही होईल बरा, एवढ्या डॉक्टरकडे जायची काही गरज नाही, तर ते आपण करता कामा नये, विशेष करून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, नाही का? आणि दुसरं म्हणजे काय, लक्षणं व्यवस्थित बघायला हवी. जास्त करून सर्दी खोकला ताप म्हणजे व्हायरल होऊ शकतं, पण त्याच्यानंतर असं वाटलं की डोकं पण दुखतंय, डोळ्याचं पाठीमागे पण दुखतंय, खूप शिवरिंग होतंय, तर आणि लहान मुलं म्हणजे 1 वर्षाहून कमीचं मुलं असले त्यांना कोणत्याही प्रकारचा ताप आला तर आपल्याला काळजी घ्यावी लागते, कारण की जास्त करून बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि त्यांना कोणतीही बिमारी झाली तर ती ऑगमेंट होते, म्हणजे एकदम वाढते. हो, बरोबर आहे. आणि म्हणजे आपण आपल्याकडेच थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. जर आपल्या रोजच्या रुटीन पेक्षा काहीतरी वेगळं स्वतःमध्ये जाणवलं तर ते अंगावर न काढता लगेच डॉक्टरांकडे जाणं हाच त्याच्यावरचा सगळ्यात छान उपाय असू शकतो. पुढला प्रश्न काय आहे ते आपण आता बघणार आहोत. मुलांना सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार पावसाळ्यात वारंवार होतात, तर त्यांचा बचाव कसा करावा? सर्दी, खोकला, ताप वारंवार होतात तर त्यापासून बचाव. हा जो सर्दी खोकला तापाचा प्रमाण आहे तो कोणत्याही सीझन मध्ये, समर मध्ये, विंटर मध्ये कधी होऊ शकतं. पावसाळ्यात कारण की एकदा क्लायमेट चेंज झालं तर होण्याची शक्यता जास्त असते. पण हा एक व्हायरल जास्त करून सर्दी खोकला ताप, पण असं नाही की सर्दी खोकला ताप म्हणजे व्हायरलच होणार. लहान मुलांमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन, थ्रोट इन्फेक्शनमुळे पण होऊ शकतं. पण जास्त करून हे खूप प्रकारचे व्हायरसेस आहेत. रायनो व्हायरस आहेत, इन्फ्लुएन्झा व्हायरस आहेत आणि पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, खूप प्रकारचे व्हायरसेस असतात. RSV व्हायरस आहेत, त्याच्यामुळे होऊ शकतं. पण कधी कधी हा इन्फेक्शन छातीच्या आतमध्ये जातो. लहान मुलांमध्ये एक आजार असतं त्याला आपण ब्रॉन्किओलायटिस सांगतात. त्याच्यामध्ये छातीमध्ये जातो हा व्हायरस आणि त्याच्यामुळे छातीचे सगळे जे हे आहेत ते क्लॉग होतात आणि ते ब्रीदिंग फास्ट होतं, धाप लागते, मुलांना खूप त्रास होतो. आणि हा जो ब्रॉन्किओलायटिस आहे कधी कधी डेंजरस होऊ शकतं. ते एकदा असं वाटलं की मुलांना धाप लागते, ताप आहेत, सर्दी आहेत, खोकला आहेत आणि धाप लागायला चालू झाली तर डॉक्टरांना लगेच दाखवण्याची गरज आहे. शाळा सुरू झालेल्या असतात जूनमध्ये आणि जर मुलं समजा असं होऊ नये पण आजारी पडलीच तर पालकांना सगळ्यात मोठी काळजी असते की आता मुलांना शाळेला परत कशी सुट्टी, 3-4 दिवस त्यांचा अभ्यास बुडेल, ही जी एक चिंता आहे त्याच्याकडे जास्त फोकस केलं पाहिजे की आता मुलाला बरं नाही आहे, कदाचित त्याचा आजार वाढू शकतो आणि मग त्याने घरी आराम करणं. काय सांगाल तुम्ही यावर? मला असं वाटतं की शाळेचं टेन्शन सगळ्यांना असतं आणि त्यांना व्यवस्थित बॅलन्स करायला हवं. मुलांना ताप आलं तर घरी ठेवावं, कारण की मुलाला ताप आला आणि तुम्ही शाळेत पाठवलं तर बाकी मुलांना होणार. एक तो खूप महत्वाचा आहे. दुसरं, पावसाळ्यात ताप आला, ताप आहेत, सर्दी आहेत, खोकला आहेत किंवा रेट्रोऑर्बिटल पेन आहे, बॅक पेन आहे, डेंग्यू आहेत, काही असलं तरी त्यांना रेस्टची गरज आहे. त्यांना लिक्विड जास्त द्यावी लागते, डिहायड्रेट व्हायला नको आणि बाकी मुलांना स्प्रेड व्हायला नको. व्हायरल स्प्रेड होणार, डेंग्यू पसरत नाही, पण एक डास तुम्हाला जाऊन बाईट करतो, ज्याला डेंग्यू आहेत, ज्या पेशंटला बाईट केलं ज्यांना डेंग्यू आहेत, मलेरिया आहेत आणि जाऊन दुसऱ्या मुलांना बाईट केलं तर पसरू शकतो, पण डायरेक्टली पसरत नाही. बॅक्टेरियल आणि व्हायरल डायरेक्टली पसरू शकतात, पण हे बाकीचे आजार आहेत मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, ते डायरेक्टली पसरत नाही. पण आराम केलेलं बरं, कारण की त्यांची काळजी घ्यायला हवी आणि जेव्हापर्यंत ताप आहेत तेव्हापर्यंत मुलांची व्यवस्थित काळजी घ्यायला लागते. दुसरं म्हणजे मुलांमध्ये जास्त ताप भरलं तर आकडी येण्याची शक्यता आहे, त्यांना आपण फिब्राईल कन्व्हर्जन सांगतात. तर त्यांना घरी ठेवावं,
आणि त्यांची काळजी घ्यावी. 2-3 दिवसांहून जास्त झालं तर लगेच डॉक्टरना दाखवून काय तपास करण्याची गरज असेल तर ते करून घ्यावं. पावसाळ्यात कोणते कोणते आजार होतात आणि त्यावर उपाययोजना काय, ह्याच्यावर आज आपण बोलतोय. पुढला प्रश्न कोणता आहे ते बघूया. पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी पाणी साचते, त्यामुळे त्वचा लाल होणे, स्किन ॲलर्जी यासारखे त्वचा विकार होतात. ते होऊ नये त्यासाठी डॉक्टर कोणती काळजी घ्यावी? पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साचतं आणि त्याच्यामुळे स्किन ॲलर्जी होते किंवा रॅशेस येतात, लाल होते स्किन. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कशी काळजी घ्यायची त्यापासून? कुठेही म्हणजे जास्त पाणी लागलं तर तिथे थोडंफार त्रास होऊ शकतं. आणि फक्त पावसाळ्याचं पाणी काय असतं की कधी कधी थोडं घाण असतं, तर त्याच्यामध्ये डर्ट असते, तर गटरचं पाणी पण बाहेर येतो आणि ते लागलं शरीरावर तर त्याचं प्रमाण त्याचा त्रास होऊ शकतं. त्याला आपण ते कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस नाही तर एलर्जिक डर्मेटायटिस मुलांमध्ये होऊ शकते. आणि दुसरं म्हणजे कुठेही साठलेलं पाणी आहे तर तिथे मलेरियाचे डास, डेंग्यूचे डास, आणि दुसरं लहान मुलं ते किचडमध्ये खेळतात आणि पाण्यामध्ये खेळतात आणि तिथे कुठे त्यांना कुठे लागलेलं असेल तर त्या पाण्यामधून लेप्टोचे जंतू आतमध्ये जाऊ शकतात आणि तसं लेप्टो होतं. लेप्टो डासामुळे किंवा फ्लाईजमुळे ते माशामुळे होत नाही, ते बॅक्टेरियल इन्फेक्शन तिथून होऊ शकतं. तर ती काळजी घ्यायला हवी. म्हणून लहान मुलांना आपण सांगतात की गमबूट घालून नाही तर कम्प्लीट हे कव्हर करून पाठवायला हवं. आणि कुठे लागलेलं आहेत तर ते व्यवस्थित आपण ड्रेसिंग करायला हवे. तर ड्रेसिंग केलं तर तिथे पाणी बाहेरलं साठलेलं पाणी ते शिरणार नाही आणि त्याने खूप फरक पडू शकतो. मुलांच्या निमित्ताने आणि एकंदरीतच मोठ्यांच्या अनुषंगाने विचारायचं तर मुलांना तर पाण्यात जायला आवडतं. कुठेही थोडंसं जरी पाणी साठलं असेल तरी मुलं साध्या रस्त्याने न जाता एक पाय पाण्यात टाकून जातातच. एकंदरीत हायजीन कशी मेंटेन करायची पावसाळ्यामध्ये, स्वच्छता कशी राखायची? एकतर मुंबईमध्ये काय आहे की घाण खूप आहेत आणि इन्फेक्शन पसरतो आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि हा जो प्रकार आहे लेप्टोचा तो रॅट युरिनमुळे जास्त करून होतो. बाकी ॲनिमल्समुळे पण होऊ शकतं, पण रॅट युरिन, रॅटमध्ये लेप्टोचे जंतू असतात, ते पाण्यामध्ये मिक्स होतं आणि तो पाणी आतमध्ये गेलं की त्रास होण्याची शक्यता आहे. आणि दुसरं हायजीन म्हणजे जसं मी सांगितलं, उकळलेलं पाणी बाहेरचं खायचं नाही, शिजवून व्यवस्थित खायचं. रॉ व्हेजिटेबल्स, रॉ फ्रुट्स घेतलं तर व्यवस्थित उकळलेल्या पाण्याने साफ करून नंतर घ्यायला हवं. आणि कोणतेही खाण्याचे पदार्थ आहेत त्याला व्यवस्थित कव्हर करून ठेवावं. कारण तुम्ही बघता डास पण वाढतात आणि माशा पण वाढतात. माशी पण डेंजरस आहेत, कारण की माशी कुठेही बसली तर तिथे ते एक्सक्रिटा म्हणजे ते शी करत राहतात आणि उलटी करत राहतात आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन पसरतं. एक ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी इन्फेक्शन पसरण्याचं काम माशाचं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आणि कुठेही कोणत्याही ठिकाणी बाहेर गेलो, तुम्ही घरी आलो, पाणी घेतलं की जेवण घेतलं तर व्यवस्थित हात धुवायचे, नख व्यवस्थित कापायचं, हायजीन व्यवस्थित ठेवायची आणि अँटीबॅक्टेरियल सोप किंवा अँटीबॅक्टेरियल सोप सोल्युशन यूज केलं तर खूप फरक पडू शकतं. म्हणजे पाण्यात ते थोडेसे त्याचे ड्रॉप्स टाकून त्याने आंघोळ वगैरे अशी स्वच्छता पण ठेवू शकतो. ते करू शकतात, पण हात धुतात तेव्हा पण थोडं अँटीबॅक्टेरियल. आणि हात धुणं म्हणजे मुलं काय करतात, थोडं साबण घेतात असं नाही, व्यवस्थित त्यांना शिकवायचं. कारण की त्यांना घाई असते, जेवायची पण घाई असते, पळायची पण घाई असते, हात धुवायची पण घाई असते. ते व्यवस्थित आणि आपण व्यवस्थित हात धुतले तर मुलं आपल्याला बघून व्यवस्थित हात धुतणार आणि त्यांना पण आपण शिकवायचं व्यवस्थित आणि हॅबिट टाकायची. एकदा हॅबिट टाकली तर फरक पडतं. आणि दुसरं आपण काय करतात की पाणी उकळलेलं मुलांना देतात पण मोठे माणसं घेत नाही. पण तुम्ही घराच्या वरती जाऊन टँक बघितली, कोणतीही टँक बघितली तर त्याच्यात खूप घाण असतात, खूप फंगस असतात, खूप बॅक्टेरियाज असतात. तर ती टँक साफ करावी आणि ते कोणतंही टँकेचं पाणी असलं तर त्याला व्यवस्थित उकळून फिल्टर करून, नाहीतर फिल्टर केलेलं उकळून थंड करून नंतर द्यावं. त्याने खूप फरक पडणार. मला या निमित्ताने असं विचारायचं आपल्याला की काही काही मंडळींमध्ये असा एक विचार असतो की आम्हाला कशाला उकळलेलं पाणी हवंय, आमची इम्युनिटी खूप चांगली आहे, आम्हाला त्याची काही गरज नाही. तर हे कुठेतरी आपण थोडंसं दूर केलं पाहिजे का? पण लोकांना असं वाटतं की कोणतंही आजार आलं तर चांगलं आहे कारण की त्याने इम्युनिटी वाढणार. तसं झालं ना, कारण की आपण कोणतंही असं घेतलं, टायफॉइडचे जीवाणू आतमध्ये घेतलं नंतर टायफॉइड होणारच. बरोबर. कधी कधी माइल्ड असतं टायफॉइड, कधी कधी मॉडरेट सिव्हिअर असतं, तेव्हा आपल्याला माहीत पडतं. आणि जास्त करून म्हणजे तुम्ही असं केलं 3-4 वर्ष काय झालं नाही, 5 वर्ष काय झालं तर ते कॉम्पेन्सेट करणार. आणि हे सगळे बिमारी कशी आहेत, टायफॉइड पहिले तर खूपच डेंजरस होती, आता आपल्याकडे चांगलं ट्रीटमेंट आहेत, चांगली अँटीबायोटिक्स आहेत, तर आपण कंट्रोल करू शकतात. पण त्याचा परिणाम शरीरावर नक्की होतो. मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू हे सगळे घातक होऊ शकतात, डेंजरस होऊ शकतात, फेटल होऊ शकतात. तर त्याची काळजी घ्यावी.
आणि पहिलं तर काय खूप प्रकारचे कॉलेरा होतं, ते पण खूप जास्त होतं. आता इतकं जास्त होत नाही, कारण की आपल्याकडे सोय आहेत, आपण पाणी उकळलेलं यूज करतात आणि आपल्याकडे वॅक्सिन्स आहेत, टायफॉइडची, बाकी मीझल्सची वॅक्सिन आली, पोलिओची वॅक्सिन आली, त्यांनी खूप फरक पडलेत आणि त्यांनी हे जे इन्फेक्शियस डिसीज आहेत ते सगळे कमी झालेली आहेत. आपण या औषधांबद्दल आणखीन बोलूया, पण कार्यक्रमातला पहिला ब्रेक आपण घेतोय. नवरा असतो बरोबर की डिवोर्स फाईल केलाय? एवढ्या रात्री तिने का फोन केला असेल? अमेरिकेमध्ये दिवस असतो ना. अमेरिकेत? सिद्धेश ऑफिसला रेग्युलरली जातो ना? हो मम्मा, पण तू हे सगळं का विचारतेस? तुझे मिस्टर रजेवर आहेत का ग? का नाही म्हणजे त्यांना 2-3 दिवस झाले इथं तिथं भटकताना बघतोय मी रस्त्यावर. एक खोटं लपवण्यासाठी सतत खोटं बोलावं लागतं. आता रुजुताला लवकरात लवकर कळेल तो किती आणि कसा नालायक आहे ते. संसार माझा वेगळा, सोमवार मंगळवार दुपारी 4:30 वाजता. पितृदोष म्हणजे पूर्वीच्या वंशजांपैकी जर कुणाचं कार्य नीट झालेलं नसेल तरीही पितृदोषाचा त्रास हा होतोच. आपल्याला आनंद मिळण्यासाठी, आपल्या सुखासाठी आपण हा विचार करूया. पण म्हणून दत्तक? आई, का ज्योतिष हे एक शास्त्र आहे. ग्रहताऱ्यांचा आपल्या आयुष्यावर, जगण्यावर काहीच परिणाम होत नाही. तिच्या मनावर ताण येईल असा कुठचाही प्रसंग घडता कामा नये. भेटी लागी जीवा, सोमवार मंगळवार दुपारी 4 वाजता. माझी मुलगी अजून घरी आलेली नाहीये. ती तिच्या गौरी तिच्या मावशीच्या घरी नाहीये. ती अनिकेत महाजन नावाच्या भामट्या सोबत आहे. आरती, अगं आपली गौरी गायब झाली आहे ग. काय? हो, 5-6 दिवस झाले घरी आलीच नाहीये ती. अशी ही धर्मकन्या, शुक्रवार शनिवार दुपारी 4 वाजता. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पावसाळ्यात होणारे आजार आणि त्यावरच्या उपाययोजना हा आजचा आपला विषय आहे आणि डॉक्टर भूपेंद्र अवस्थी आज आपल्याबरोबर आहेत. सर, हे जे सगळे वेगवेगळे आजार होतात त्याच्यावरची औषधं किंवा त्याचे काही साईड इफेक्ट्स असतात का? कोणती औषधं घ्यायची, कशी घ्यायची, याबद्दल खूप एक सगळ्या लोकांमध्ये एक थोडासा संभ्रम असतो. काय होतं की मी आज औषध घेतलं, मला बरं वाटलं, मी उद्यापासून ते डिस्कंटिन्यू करते. तर ही जी आपली पद्धत आहे एकंदरीत औषध घेण्याची, त्याबद्दल आणि एकंदरीत उपाययोजना कोणत्या आहेत त्याच्यावर? सगळ्यांचे वेगळे असतात. जे व्हायरल इन्फेक्शन असतात त्यांचं आपल्याकडे जास्त अँटीव्हायरल ड्रग्ज नाही, थोडेफार आहेत, पण त्याचं इतकं म्हणजे आपल्याला म्हणजे हे आता जे डेंग्यू आहेत तो एक व्हायरल इन्फेक्शन आहे. अशी एक औषध नाही की दिले की तुम्हाला ते व्यवस्थित होणार. ते कसं आपण प्रिव्हेंट करायचं आणि एकदा झाल्यानंतर कशी काळजी घ्यायची ते इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात आपलं मुलं डिहायड्रेट व्हायला नको. ताप आला तर तापावर औषध द्यावे, तर ताप जास्त वाढवू नये. वाढलं तर अकडी येण्याची शक्यता असते. आणि दुसरं लक्षणं काय आहेत ते बघावी. आणि डॉक्टर एकदा तुम्हाला बघितलं आणि थोडंफार हे इन्व्हेस्टिगेशन केलं तर त्यांना माहीत पडतं की हे डेंजरस झालेलं आहे की नाही. डेंजरस झालं तर आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं. मलेरिया आहे तर आपल्याकडे आता अँटी मलेरियल ड्रग्ज आहेत. पहिलं आपल्याकडे क्विनिन होती, नंतर क्लोरोक्विन आली. क्लोरोक्विन चांगली औषध आहेत, पण त्याचे पण रेझिस्टन्स वाढलेलं आहेत. जसं आपण स्प्रे करता DDT, त्याचं रेझिस्टन्स वाढले, तर मस्किटोज पण स्मार्ट झाले. हां, आणि त्याचे पॅरासाइट्स आहेत ते पण स्मार्ट झाले. तर ही औषध पहिलं काम करत होती, आता 80-90% काम करतं, पण कधी 10-15% काम करत नाही. जास्त करून फाल्सिपारम जो एक डेंजरस मलेरिया आहे त्याच्यासाठी आपल्याकडे आता आर्टिमिसिनिन डेरिव्हेटिव्हज, आर्टिमिसिनिन ड्रग्ज आहेत आणि कॉम्बिनेशन ड्रग्ज जास्त यूज करतात. ते ड्रग्ज यूज केलं की आपल्याला त्याचा परिणाम चांगला मिळतो आणि 95 ते 98-99% मुलं व्यवस्थित होतात. त्याच्यात पण काही रेझिस्टन्स थोडं डेव्हलप झालं आहेत, पण ते खूप कमी आहेत. तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची औषधं आहेत. पहिलं काय होतं, आपल्याकडे फक्त क्विनिन होती, त्याचे साईड इफेक्ट्स भरपूर होते. पहिलं आपल्याकडे सल्फा होती, त्याचे साईड इफेक्ट्स होते. पेनिसिलिन होती, त्याचे साईड इफेक्ट्स होते. आता जी नवीन अँटीबायोटिक यायला लागली आहेत आणि नवीन अँटी मलेरियल ड्रग्ज यायला लागली आहेत, त्याचे साईड इफेक्ट्स कमी आहेत. नाही असं नाही, पण कमी आहेत.
आणि ते आपल्याला माहीत पडलं की आता साईड इफेक्ट चालू झाले, ते आपण बंद करून दुसरी औषध चालू करू शकतात. बरोबर आहे. आपण ह्या संदर्भात म्हणजे आता हे सगळे आजार झाल्यानंतर तुम्ही जर ट्रीटमेंट घेत असाल तर ही थोडी हेवी ट्रीटमेंट असते, तर त्यावेळेला कसं एकंदरीत आहार वगैरे ठेवावा याबद्दल आपण बोलूया. पण आपल्या प्रेक्षकांचा प्रश्न काय आहे ते आधी बघूया. डॉक्टर, लहान मुलांची पावसाळ्यात कशी काळजी घ्यावी? जुलाब, अपचन मुलांमध्ये खूप होतं पावसाळ्यामध्ये, तर त्याच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारला होता त्यांनी. गॅस्ट्रोएंटरायटिस हे खूप कॉमन आहेत लहान मुलांमध्ये. जास्त करून डॉक्टरकडे मुलं गेली तर त्यांना ताप असतं, सर्दी खोकला असतं किंवा शी असते पातळ, आणि त्याचे कारण खूप आहेत. पण जास्त करून 70 ते 80% मुलांमध्ये शी पातळ झाली तर त्याचं कारण म्हणजे व्हायरल असतं. म्हणून ते जसं रोटा व्हायरस आहेत, नॉर्वेक व्हायरस आहेत, कॅल्सी व्हायरस, हे प्रकारचे व्हायरस आहेत. तर हे व्हायरस खूपच कॉमन आहेत. त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल किंवा अँटीबायोटिक देण्याची गरज नाही. पण ते कसं माहीत करायचं की व्हायरल आहेत की बॅक्टेरियल आहेत? त्याच्यामध्ये शी मध्ये जास्त पू आलं की शी मध्ये रक्त आलं तर त्याला आपण डिसेंट्री सांगतात. ते अमिबॅसिस, जियार्डियासिस किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन, बॅक्टेरियल डिसेंट्री असते. ती झाली तर आपल्याला अँटीबायोटिक देण्याची गरज आहे आणि ती द्यावी लागतं. आणि दुसरं सगळ्याहून इम्पॉर्टंट म्हणजे ORS, साखर मिठ्याचं पाणी. दुसरं जे आपल्याकडे कमर्शियल फॉर्म्युलाज असतात ते पण घरी पण तुम्ही 2 चम्मच 1 ग्लास पाण्यामध्ये 2 चम्मच साखर आणि थोडं मीठ टाकून बनवून देऊ शकतो उकळलेल्या पाण्यामध्ये, आणि ते थोडं 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 देत राहायचं. लहान मुलांमध्ये काय असतं, गॅस्ट्रोएंटरायटिस किंवा डिसेंट्री, त्याच्यामुळे सिरियस होतात ते डिहायड्रेशनमुळे. ते डिहायड्रेशन आपण त्याची काळजी घेतली तर दुसरा त्रास होत नाही. तर हे जे ORS आहेत ते द्यावं लागतं. ते थोडं 1-2 चम्मच लहान मुलांमध्ये द्यावे लागतं. सतत लिक्विड फॉर्म मध्ये काहीतरी द्यायचं. कोणतंही आजार मुलांमध्ये असलं तर लिक्विड जास्त दिले तर त्यांना त्रास होण्याची शक्यता कमी आहे. हे बघायचं की लघवी किती वेळा फिरतो. मुलं लघवी एकदम कमी झाली आणि एकदम येलो कलर, डार्क येलो कलर की झाली तर त्याचा मतलब आहे की त्यांना मुलांना डिहायड्रेशन झालेलं आहे. ते डिहायड्रेशन व्हायला नको. डिहायड्रेशन जास्त झालं तर किडनीवर परिणाम होऊ शकतो, किडनी शटडाऊन होऊ शकतात आणि ते डेंजरस पण होऊ शकतं. पण आपण व्यवस्थित काळजी घेतली, हे ORSचं पाणी, साखर मिठ्याचं पाणी किंवा तांदळाचे पेज, साबुदाण्याचे पेज, स्टार्ची फूड ते जास्त दिलं, शी जास्त पातळ झाली तेव्हा, तर ते डायजेस्ट पण लवकर होतं, डिहायड्रेट पण होत नाही आणि 2-3 दिवसात मुलं त्याच्यामधून बाहेर पडतात. आणि जास्त करून मुलं ते व्हायरसला अटॅक करतात. म्हणजे मुलांची इम्युनिटी, प्रतिकारशक्ती थोडी मुलांचं असते, ती डायरेक्टली अटॅक करते आणि त्याच्यामधून बाहेर पडतात. पण जेव्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन असतो तेव्हा आपल्याला अँटीबॅक्टेरियल ड्रग्स द्यावी लागते. सर, हीच लक्षणं मोठ्यांमध्ये सुद्धा आपल्याला आढळतात. म्हणजे पोट बिघडतं मोठ्यांचं सुद्धा, या विशेष करून पावसाळ्यामध्ये. तर त्यांनी आहाराची आणि किंबहुना जेव्हा मलेरिया किंवा डेंग्यू झालेला असतो तेव्हा आपली इम्युनिटी आधीच थोडीशी कमी झालेली असते, तर त्यावेळेला आहाराची काळजी कशी घ्यायची? कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्या पाहिजेत आणि टाळल्या पाहिजेत? एक तर लिक्विड जास्त द्यायचं. कोणताही ताप आला, कोणतीही बिमारी झाली तर लिक्विड जास्त द्यायचं, कारण की डिहायड्रेशन व्हायला नको. दुसरं, कोणतेही औषध, जास्त करून औषध डॉक्टरने सांगितलं खाल्ल्यानंतरच द्यायची. कोणते असे पण अँटीबायोटिक्स आहेत ती जेवणाच्या अगोदर घ्यायची असतात, पण बाकी सगळे औषध जेवणाच्या नंतर द्यायचे. आणि ह्याच्यामध्ये प्रॉपर न्यूट्रिशियस डाएट, म्हणजे ह्याचं सगळं प्रॉपर कॉम्बिनेशन जे आपलं ट्रेडिशनल डाएट असतं ते चांगलं असतं. तिखट, तेलकट, आंबट ते जास्त द्यायचं नाही, लिक्विड जास्त द्यायचे आणि शिजलेला आहार द्यायचं, ते महत्वाचं आहे. कारण की ते जास्त खाल्लं, व्यवस्थित खाल्लं, आपलं शुगर लेवल व्यवस्थित असेल आणि आपलं डायटरी कॉम्पोजिशन व्यवस्थित असलं तर आपली प्रतिकारशक्ती पण थोडी वाढणार आणि ते आपण नंतर कोणत्याही प्रकारचे डिझीज असते औषध आणि प्रॉपर डाएटने आपण त्याला चॅलेंज करू शकतो. बरं, मला एक थोडासा वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की फ्रूट ज्यूस ही आपल्या अत्यंत आवडीची गोष्ट आहे आणि जेव्हा अशक्तपणा येतो तेव्हा जेव्हा आपल्याला बघायला येतात लोक, आपले नातेवाईक असतात किंवा मित्रमंडळी, तेव्हा आवर्जून आपल्यासाठी कोणता तरी एक ज्यूस घेऊन येतात जो बाहेर तयार केलेला असतो. तर हे कितपत योग्य आहे, फ्रूट ज्यूस तयार केलेला की त्यापेक्षा फ्रूट्स आर ओके? तुम्ही काय सांगा? फ्रूट्स आर ऑलवेज बेटर. हां, पण फ्रूट ज्यूस पण देऊ शकतात, पण जास्त करून आपण काय करतात, फ्रूट ज्यूस करतात आणि त्याच्यात साखर टाकतात. तर लहान मुलांमध्ये काय असतं की शी पातळ होत, मोठ्या माणसांमध्ये पण तुम्हाला गॅस्ट्रोएंटरायटिस झालं आणि त्याचं तुम्ही स्वीटन ज्युसेस घेतलं तर त्रास होण्याची शक्यता आहे. तर ऑस्मोटिक डायरिया म्हणजे शी वाढू शकते. अच्छा. हां, तर ते तुम्ही जास्त स्वीटन नाही केलं आणि डायरेक्ट प्लेन घेतलं तर चांगलं आहे. पण तोही जास्त फ्रूट ज्यूस द्यायची गरज नाही, दिवसात 1-2 वेळा तुम्ही देऊ शकतात.
पण तुम्ही अर्धा लिटरहून जास्त दिलं तर त्रास होणार, जास्त त्रास होण्याची शक्यता. मला असं वाटतं ORS, थोडंफार फ्रूट ज्यूस, शाळेचं पाणी म्हणजे नारळाचं पाणी, ते हे सगळं जास्त देऊ शकतात. बाकी खिमटी नाहीतर थोडी पेज हे दिलं तर व्यवस्थित हळूहळू व्यवस्थित डायजेस्ट होतं आणि डिहायड्रेशन होत नाही. ओके, या विषयावर आपण आणखीनही बोलणार आहोत, पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेट होईलच. लग्नच करायला नको हनीमूनसाठी. माझी मैत्रीण आल्यावर साधं हॅलो सुद्धा करत नाही. पण तू अशी मिठी मारू देशील तर ना. काही माणसं किती चलाक असतात नाही. पटलं तर घ्या. मी आज बरोबर ओळखून आणलेली आहे. आपल्या देशात प्रत्येक 3 मिनिटानंतर एक बाई मुलाला जन्म देते. ऑर्डर सर. पटलं तर घ्या. सोमवार ते रविवार संध्याकाळी 6:55 आणि सोमवार ते शुक्रवार दुपारी 2:25. मला फक्त तुम्हालाच भेटायचं, तुमच्याशीच फक्त बोलायचं. अहो आता लग्नाची बोलणी करायला हवी. बेटा तू घरी ये, आम्ही तुला अवर्षणसाठी फोर्स करणार नाही. आई तुम्ही काय स्वप्न बघितलं मला माहित नाही, पण माझी साथ तुम्हाला नेहमीच आहे. अहो आई, यांची स्मरणशक्ती गेली आहे. मी एक डॉक्टर आहे आणि हॉस्पिटलमध्ये मला उशीर होऊ शकतो. एक विसरू नकोस की तुझा मुलगा तुझ्याकरता 20 वर्षापूर्वीच मेला होता. डॉक्टर, तुमच्या मित्राला सांगा तो माझा शंतनू असेल किंवा नसेल, त्याचा पत्ता घेण्याची काहीही गरज नाहीये. दैवाचा हा खेळ निराळा. सोमवार मंगळवार दुपारी 3:30 वाजता. डोळे पुसून पुन्हा नव्या उमेदीने उभं राहायचं, नवीन स्वप्न पाहायची. अगं नियतीचा खेळच आहे हा. खरंय तुझं म्हण. पंखात बळ आणायला नवी स्वप्न बघायलाच पाहिजे. आजीच प्रमाणे खंबीर होऊन आलेल्या परिस्थितींना सामोरं गेलं पाहिजे, हा निर्णय मी मनोमन घेते. बाबा, इंदुताई आहे ना, त्यांच्याकडे संगीत शिकवायला गुरुजी येतात. ते मला पण संगीत शिकवणार आहे. चिमणी पंख गुरुवार शुक्रवार दुपारी 3:30 वाजता. ब्रेक नंतर सखी सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पावसाळ्यातले आजार आणि त्याबद्दलच्या उपाययोजना याबद्दल आपण बोलतो आहोत. आपल्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी कोणता प्रश्न विचारलाय ते बघूया. पावसाळ्यात जुलाब, अपचन यासारखे रोग जास्त प्रमाणात असतात, तर याविषयी काय काळजी घ्यायला सांगाल? त्यांनी असं विचारलंय की पुन्हा म्हणजे जुलाब, अपचन मुलांना खूप होतं आणि आई ही अशी एक व्यक्ती असते की खूप लगेच तिला काळजी वाटायला लागते, कारण मुलं एकदम मलूल होतात. जेव्हा अगदी 2-3 जुलाब जरी झालं तरी, अपचन झालं तरी ते एकदम त्यांची शक्ती गेल्यासारखी मलूल होतात आणि मग जेव्हा त्यांच्यामध्ये एनर्जी दिसत नाही आईला, तेव्हा तिला खूप काळजी वाटते तिच्या मुलांची. मुलं काय असतात, 105 ताप गेलं तरी खेळत राहतात. शी झाली, उलटी झाली, वांती झाली तरी खेळत राहतात. मोठ्या माणसापर्यंत काय असतं, 99 फीवर झालं तरी झोपतात. पण जेव्हा मुलं थोडे ड्राउझी झाले किंवा असं वाटलं की मुलं खेळत नाही, तेव्हा समजायचं की खूपच त्रास आहे. कारण की मुलांमध्ये इतकी शक्ती असते आणि ते इतकं खेळत राहतात आपल्याहून, म्हणजे 10 वेळा जास्त. आपण कुठे उभे राहिलं तरी मुलं इथे पडणार, तिथे पडणार, क्लाइंब करणार, उड्या मारणार, खूपच त्यांच्यात शक्ती असते. पण जेव्हा ते एकदम हे होतात, ड्राउझी होतात किंवा शांत होतात, तेव्हा समजायचं की काहीतरी त्रास आहेत. तर हे जास्त करून कशाला होतात, कारण की डिहायड्रेटेड होतात. तर एकदा शी झाली. अपचन म्हणजे हे एक थोडं नॉन स्पेसिफिक वर्ड आहेत, तर त्याचा मतलब म्हणजे त्याच्यात कधी कधी गॅस्ट्रायटिस होऊ शकतं, काहीतरी खाल्लं तरी होऊ शकतं, जास्त खाल्लं तरी होऊ शकतं. आणि लहान मुलांमध्ये असं नसतं, कारण की त्यांचं लिव्हर स्ट्रॉंग असतं, किडनी स्ट्रॉंग असतं. असं नाही की कधी कधी आई विचारते की लिव्हर काय त्याचं वीक आहे. लिव्हर कधी वीक होत नाही लहान मुलांना. जॉन्डिस झालं तर लिव्हर वीक होतं, हेपॅटायटिस A, B, C, D ते झालं तर वीक होतं, नाहीतर इतकं काही वीक होत नाही. तर त्यांना लिक्विड जास्त द्यायची. डॉक्टरनी थोडं वेळ आईकडे द्यावं, त्यांना एज्युकेट करावं. आता तर काय गुगल केलं तर सगळे आपल्याला माहिती मिळू शकते. ते एकदा व्यवस्थित त्यांना एज्युकेट केलं की कशाला डिहायड्रेट व्हायला नको आणि काय लक्षणं त्याची काळजी घ्यायची. आपल्याला समजायला हवं की मुलांनी लघवी कमी केली, मुलगा थोडा सुस्त आहेत तर म्हणजे त्रास जास्त आहेत, तर आपण लिक्विड जास्त द्यावं. आणि मुलांनी लघवी कमी केली तर अगेन ORS जास्त द्यावं, खिमटी जास्त द्यावी, ते पेज जास्त द्यावी.
त्याच्यानंतर पण असं वाटलं की लघवी करत नाही तर नक्की डॉक्टरने जाऊन दाखवायला हवं. मला इकडे असं तुम्ही आता म्हणताय की आईला थोडंसं जागरूकता शिकवली पाहिजे डॉक्टरांनी. बऱ्याचदा असं होतं की जे आजार गंभीर, आता पोट बिघडलं आहे किंवा थोडेसे जुलाब होत आहेत, तर त्यानंतर तुम्ही मगाशी म्हणाला तसं की सगळंच इतकं गंभीर नसतं, पण त्यावेळेला घरातल्या काही उपाययोजना असू शकतात का की आई त्या क्षणाला किंवा घरातलं कोणीही त्या क्षणाला त्या मुलाला किंवा घरच्या कोणत्याही व्यक्तीला बरं वाटू शकेल यासाठी काय करू शकतात? एकतर पहिलं असं वाटलं की शी पातळ होते तर जसं मी सांगितलं ORS, नाही तर घरी काय बनवून तुम्ही देऊ शकतात. त्याने डिहायड्रेशन कमी होणार आणि खूप फरक पडणार. आणि व्यवस्थित डाएट दिलं तर त्याला तो फाईट करू शकणार, त्याची प्रतिकारशक्ती पण थोडी वाढणार. आणि दुसरं म्हणजे डॉक्टरने व्यवस्थित समजून सांगितलं तर ते शिकून घेणार आणि त्यांना माहीत पडणार की आता कधी डॉक्टरकडे जायचं, कधी डॉक्टरकडे जायचं नाही. आणि दुसरं डॉक्टर एक डाएट देणार, त्या डाएटमध्ये आपल्याला सांगणार कोणती वस्तू द्यायची आणि कोणती वस्तू नाही द्यायची. जसं आपण शी पातळ होते, जास्त दूध दिलं तर त्रास होणार. आणि आपली सवय आहे, ट्रेडिशनल बिलीफ आहेत की दूध जास्त द्यायचं, पण शी पातळ झाली दूध डायजेस्ट करणं खूप अवघड आहे आणि दिलं तरी डायल्यूट करून द्यावं. पण आईचं दूध चालू असेल तर आईचं दूध चालू ठेवावं, आईचं दूध बंद करायची गरज नाही. मुलगा लहान आहे, सपोज बेबी 6 महिन्याची 8 महिन्याची, शी पातळ होते तर आईचं दूध बंद करायची गरज नाही. पण बाहेरचं दूध देत असेल तर ते आपण कमी करून बाकी सगळे पदार्थ आपण जास्त देऊ शकतात. बरं, पुढला प्रश्न आपण बघूया कोणता आहे. माझ्या मुलाला ऋतूबदलाचा खूप त्रास होतो. उन्हाळ्यात त्रास झाला, आता पावसाळा सुरू होईल तरी त्रास होईल अशी भीती वाटते. डॉक्टर तुम्ही काय सांगाल? पुन्हा एकदा आई आहे इकडे की त्यांच्या मुलाला ऋतूबदलाचा खूप त्रास होतो. आतापर्यंत उन्हाळा होता, आता पावसाळा आला, या ऋतूबदलाचा त्यांच्या मुलाला त्रास होईल की काय अशी भीती वाटते त्यांना. काय सांगाल तुम्ही? आता भिवून काय उपयोग नाही. आणि जास्त करून व्हायरसेस असतात ते व्यवस्थित होतात, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम फक्त डासाचे आहेत, माश्याचे आहेत, ते प्रॉब्लेम आहेत. आणि कधी कधी मुलांना एलर्जीचा त्रास असतो. तर एलर्जी असली तर कधी कधी क्लायमेट चेंज झालं तर तो आजार जास्त होऊ शकतो एलर्जीचं. आणि त्याचं व्यवस्थित आपल्याला डायग्नोज करायला हवं. एकदा व्यवस्थित आपण डायग्नोज केलं तर त्याचा आपण व्यवस्थित इलाज करू शकतात. आणि दुसरं कधी असं जसं आता पाऊस आहे तर त्याच्यात आपण थोडी काळजी घेतली, मुलांना व्यवस्थित समजून सांगितलं, आपण पण व्यवस्थित घरी काळजी घेतली, स्वतः व्यवस्थित हात धुतले, पाणी उकळलेलं दिलं, बाकी सगळी काळजी घेतली, समजून घेतलं सगळं, मुलांना पण थोडं एज्युकेट केलं तर फरक पडू शकतं. कारण की मुलाची सवय असतं कधी हात धुणार नाही, बोटं आतमध्ये टाकणार, बाहेर खेळतात आणि आतमध्ये येऊन लवकर पाणी पितात, लवकर हात कुठेही टाकतात, काही करतात, ती काळजी घ्यावी. दुसरं मॉस्किटो रेपेलेंट ते लावायचं आणि ते तुम्ही व्यवस्थित दिवसात 2-3 वेळा लावलं तर मस्किटोज चावण्याची शक्यता कमी आहे. आणि बाहेरचं जेवण आणि तुम्ही पैसे दिले तर जाऊन बाहेरचं खाणार, शाळेच्या बाहेर येऊन काही खाणार, शाळेच्या आतमध्ये काय खाणार, तर ते थोडं तुम्ही अवॉइड केलं तर खूपच फरक पडणार. आणि शाळेत पण स्वतःचं पाणी पाठवलं, उकळलेलं पाणी, फिल्टर्ड पाणी, तर खूप फरक पडतो. कारण हल्ली बऱ्याचशा शाळांमध्ये असं सांगतात की पाणी आम्हीच देऊ, डबा पण आम्हीच देऊ मुलांसाठी. मग पण ते कुक्ड फूड असलं तर जास्त त्रास होत नाही. पण फक्त बघावं की त्यांचं हायजीन व्यवस्थित आहेत की नाही, पाणी उकळलेलं देतात की नाही, ते व्यवस्थित विचारून घ्यावं. आणि पाणी स्वतःचं कोणीही घेऊन जाऊ शकतात, कोणी असं सांगणार नाही तुम्हाला. आणि मुलांना त्रास आहेत आणि कारण की मुंबईमध्ये इतका त्रास होतं तर कोणी आपल्याला असं सांगू शकणार नाही. आणि त्या लोकांनी आपल्याला उकळलेलं पाणी दिलं तर त्रास नाही. पण जास्त करून तुम्ही बघितलं तर शाळेत टॅप वॉटर घेतात, ते डेंजरस आहेत, तर त्याची आपल्याला काळजी घ्यावी. बेसिक इम्युनिटी वाढावी. आता मी आता वर्किंग वुमेन आहे किंवा सगळे काम करणारी जी मंडळी आहेत, सकाळी घराबाहेर पडतात, संध्याकाळपर्यंत घरी पोहोचतात. वाटेत असं होतं, डबा नेलेला असतो पण तरी सुद्धा कधी कधी असं होतं की बाहेर खायची वेळ येते. त्यावेळेला इम्युनिटी चांगली असण्यासाठी कोणत्या अशा तुम्ही बेसिक गोष्टी सांगाल की ज्या सगळ्यांनी केल्या पाहिजेत, मुलांसकट मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी? पण असं नाही की तुम्ही काही बाहेरचं खाल्लं आणि तुमची इम्युनिटी चांगली आहेत की वाईट आहेत. थोडी वाईट आहेत की चांगली आहेत तरी तुम्हाला इन्फेक्शन व्हायचं आहे तर होणार, थोडं प्रमाणात कमी प्रमाणात असतं. बाकी आपल्या सगळ्यांची इम्युनिटी चांगली असते, प्रतिकारशक्ती चांगली असते. लहान जेव्हा मुलं असतात 2 महिन्याचं 3 महिन्याचं त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. ते हळूहळू जसं वजन, वेट आणि वय वाढतो तेव्हा त्यांची प्रतिकारशक्ती वाढते. तर एकदा मुलं 4-5 वर्ष झाले त्यांची प्रतिकारशक्ती आपल्यासारखी असते, तर त्याच्यात काही फरक पडत नाही. आणि असं नाही की कोणती औषध घेतली तर आपली प्रतिकारशक्ती वाढते असं लोकांना वाटतं. ते डॉक्टरना जाऊन शकतात का मुलांना अशी औषध द्या की प्रतिकारशक्ती वाढायला हवी, तर डॉक्टर विटॅमिन्स देतात.
ते विटॅमिन्सने थोडं हेल्प होतं, कारण की आपल्याला मायक्रोन्यूट्रियन्स मिळतात, कधी कॅल्शियम मिळतं, कधी ते बाकी डॉक्टर्स कधी आयर्न देतात. ते हे बघायला हवं की मुलांचं हिमोग्लोबिन व्यवस्थित आहेत की नाही, व्यवस्थित जेवण करतात की नाही, प्रॉपर न्यूट्रिशियस डाएट, प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट. जसं आपण काय राईस, दाल, चपाती, भाजी हे प्रॉपर कॉम्बिनेशन घेतलं तर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिळणार. आणि 3 सर्विंग्स ऑफ व्हेजिटेबल्स, 3 सर्विंग्स ऑफ फ्रूट्स हे शिकवणं खूप गरजेचं आहे. हे व्यवस्थित शिकवलं आणि केलं तर आपली प्रतिकारशक्ती चांगली राहणार. औषधामुळे कधीही प्रतिकारशक्ती वाढत नाही आणि सगळ्यांची प्रतिकारशक्ती व्यवस्थित असतं. अनलेस कोणाला एड्स झालं तर प्रतिकारशक्ती कमी होणार किंवा कोणाला जन्मापासून इम्युनो डेफिशियन्सी आहेत तर प्रतिकारशक्ती कमी होणार. बाकी सगळ्यांची प्रतिकारशक्ती व्यवस्थित असते. म्हणजे जे जनरल स्टेटमेंट केलं जातं की तुझी इम्युनिटी कमी आहे असं काही नसतं. एक इंजेक्शन देऊन टाका इम्युनिटी वाढणार असं काहीच नाही आणि कोणतीही औषध दिल्यानंतर वाढणार असं नाही. तर आपण व्यवस्थित एज्युकेट केलं लोकांना, पेरेंट्सना, स्कूलमध्ये तर खूप फरक पडणार. म्हणून एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. ते एकदा व्यवस्थित एज्युकेट केलं तर ते लोक समजू शकणार आणि अननेसरली औषधं घेणार नाही. ओके, आपण या विषयावर आणखीनही बोलणार आहोत, पण कार्यक्रमातला एक ब्रेक घेतोय आणि मग पुन्हा भेट होईलच. नमस्कार, मी आहे कामिनी खन्ना. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दर शुक्रवारी मी तुमच्या सोबत असेन 1 ते 2 एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन. सखी सह्याद्री सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण रात्री 10 वाजता. वाट सोडतो पर येता जाता जरा आमच्याकडे बी बघत जा. का सोनं लागले भाई तुला? सोड मेला. एक नाही 2 खून केलेत त्यानं. ते कसं? एक पोलिसाचा खून केलाय आणि दुसरा माझ्या पोरीचा. माझ्या कोराडीची धार लय तळपाय लागली. मोठा पैलवान गडी पण वाया गेला. खरंय ना, चुकलंच माझं. कृष्णा काठच्या कथा शनिवारी दुपारी 3:30 वाजता. नातवाची आस लावून बसले होते रे मी. आता पूर्वा लहान आहे तोपर्यंत आजीचं बोलणं सहन करेल, पण ती मोठी झाल्यानंतर काय ते त्यावेळी आपण बघूया. कॉलेजची स्टडी टूर असती ना तर मी विचार केला असता, पण तुझ्या मजेसाठी माझ्याकडे पैसे नाही. मोना थांब ना, मोना जरा ऐकून तर घे. रवी, ती गार्डन मध्ये तुझ्यावर कोण मुलगी होती? आमच्या कोचिंग क्लासमध्ये शिकवण्याची संधी मी आपल्याला देतो. हो, पण या खाजगी क्लासेसना आमचा विरोध आहे हे तुम्हाला माहिती आहे ना. घरातला कर्ता पुरुष असून सुद्धा बेकारीचं जीर्ण काय असतं ना ते तुला कळायचं नाही. मला जे पटतं तेच मी करणार. एक धागा आम्ही तिघी दर रविवारी दुपारी 3:30 वाजता. ब्रेक नंतर कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत. डॉक्टर भूपेंद्र अवस्थी आपल्याबरोबर आहेत आणि पावसाळ्यातले आजारपण कोणती असतात आणि त्यावरच्या उपाययोजना कोणत्या याबद्दल डॉक्टर आपल्याला सांगतात. आता जो प्रश्न आला होता की लेप्टोस्पायरोसिस त्याच्याबद्दल तुम्ही मगाशी सांगितलं होतं, तर आणखीन थोडं जर डिटेल सांगितलं की या दिवसांमध्ये हा आजार खूप मोठ्या प्रमाणात होतो. अर्थात मुंबईमध्ये आता तो कमी आहे पण तरी सुद्धा तो होतो, तर त्याला काय करायचं? मुंबईमध्ये आहेत असं नाही की नाही, पण कमी प्रमाणात आहे आणि तो डेंग्यू सारखा डेंजरस आहे. ओके, म्हणजे एकदा मुलांना ताप आलं आणि 2-3-4 दिवस ताप राहिलं तर आपल्याला, आणि पाऊस आहे आणि मुलं पावसाळ्यात खेळायला बाहेर गेली होती आणि पावसाळ्यात पाण्यामध्ये गेले होते, चिकटात म्हणजे जिथे चिखलामध्ये खेळले तर त्यांना होण्याची शक्यता आहेत. आणि स्पेशली मुलांना ज्यांना तिथे वुंड आहेत त्याच्यामधून ते बॅक्टेरिया आतमध्ये शिरतात रॅट युरिनमधून आणि त्याच्यामुळे लेप्टोस्पायरोसिस होऊ शकतात. ह्याचे वेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये जॉन्डिस पण होऊ शकतं, त्याच्यामध्ये मेंदूमध्ये सूज पण येऊ शकते आणि ते डेंजरस आणि फेटल पण होऊ शकतं. पण आपण त्याचं ट्रीटमेंट कसं करू शकतात? हा एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे तर अँटीबॅक्टेरियल ड्रग्ज आपण देतात. पण जेव्हा त्याच्यासाठी आपल्याला पहिलं डायग्नोज करायला हवं. लवकर डायग्नोज केलं तर लवकर आपण ट्रीट करू शकतात आणि उशिराने डायग्नोज केलं तर त्याचं ट्रीटमेंटच नाही. नंतर आपण जास्त ट्रीट करू शकत नाही, सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट करू शकतात आणि नंतर डेंजरस होण्याची शक्यता जास्त आहे. तर लवकर ट्रीट करणं, लवकर अँटीबायोटिक्स देणं, त्याचे डायग्नोज व्यवस्थित करणं ते गरजेचं आहे. मलेरिया वगैरे सारख्या आजारपणांमध्ये एकतर टेस्ट होतेच रक्ताची की तो आजार आहे किंवा नाही.
औषधं सुरू करण्याच्या वेळेला सुद्धा काही अशा टेस्ट कराव्या लागतात का की ह्याची ॲलर्जी आहे किंवा हे औषध सलग तुम्हाला 15 दिवस घेऊन चालणार नाही, ते इंटरव्हल्समध्ये घ्यावं लागतं, ह्याचे सुद्धा काही टेस्ट कराव्या लागतात का? हा, एक तर टेस्ट करतात, पण असं नाही की तुम्ही एक स्मिअर केलं मलेरियाचं आणि ते निगेटिव्ह आलं म्हणजे मलेरिया नाही. कधी कधी काय असतं 2-3 वेळा स्मिअर करावं लागतं. ओके. आणि सकाळी केलं, नंतर जेव्हा ताप असतो तेव्हा केलं, तेव्हा ते पॅरासाइट्स बाहेर येतात, तेव्हा आपल्याला दिसतं. आणि डॉक्टरांनी किती वेळ ती जी स्लाइड आहे ती व्यवस्थित बघायला लागते. थिक आणि थिन स्मिअर करतात आणि आता तर अँटीजन टेस्ट पण करतात, त्यांनी माहीत पडतं. पण त्याच्याबरोबर असं लक्षणं आली, पाऊस आहेत आणि मुलांना शिवरिंग होतं आणि प्लेटलेट काउंट कमी झालेत आणि ताप येतो जातो, तर डेंग्यू आणि मलेरिया होण्याची शक्यता आहेत. पण आणि कधी म्हणजे कोणतंही व्हायरल इन्फेक्शन असलं तर प्लेटलेट काउंट्स कमी होणार. तर एकदा व्यवस्थित टेस्ट केलं तर माहीत पडणार. आणि दुसरं हे खूप इम्पॉर्टंट आहे, एलर्जी म्हणजे पेनिसिलिन सारखी आपण औषध यूज करत नाही, पण कोणतेही औषध आहे ते पोटावर भारी पडतं. आणि दुसरं मुलांमध्ये आपण G6PD प्रमाण ती डेफिशियन्सी होते. ती डेफिशियन्सी असली तर कोणती आपल्याला औषधाची लिस्ट असते, ती औषध आपण यूज करू शकत नाही. त्याच्यामध्ये अँटी मलेरियल ड्रग्स पण आहेत. आपण त्या G6PD बद्दल बोलूयात, पण एक प्रश्न आपण प्रेक्षकांनी जो विचारलाय तो बघणार आहोत आणि त्याच्यानंतर ह्याच्याकडे वळणार आहोत. लेप्टोस्पायरोसिस हा आजार पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात होतो, तर त्याची कारणं काय आणि त्यावर काय उपाय करावे लागतील? सर, G6PD बद्दल तुम्ही आता सांगत होतात, ही काय टेंडन्सी आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय? त्याच्यात एक एन्झाईम डेफिशियन्सी असते आणि त्याच्यासाठी आपण एक टेस्ट करतात. त्याच्यात माहीत पडतं की किती डेफिशियन्सी आहेत, खूप जास्त आहेत की थोडी कमी आहेत. ही डेफिशियन्सी असली आणि मुलांनी काही औषधं घेतली, नाहीतर नॅफ्थलिन बॉल्स आहेत ते चावले, तर सगळं बॉडीमध्ये जे रक्त आहे ते हिमोलाइज होतं, म्हणजे रक्त एकदम ब्रेक होतं. आणि त्याचं हिमोग्लोबिन लहान मुलांचं कधी कधी 11 ते 9 पण होऊ शकतं, 9 ते 6 पण होऊ शकतं आणि डेंजरस होऊ शकतं. हा जो G6PD प्रमाण आहे खूप कॉमन नाही, पण आहेत. तर जे जन्मात आलेलं मुलं आहेत त्यांचं आपण जास्त करून G6PD करतात. आणि कोणते कम्युनिटीज आहेत त्याचं G6PD डेफिशियन्सी जास्त आहेत, पारसीज आहेत, बाकी खूप कम्युनिटीज आहेत, तर त्या कम्युनिटीमध्ये होण्याची शक्यता जास्त आहे. तर आपण चेक करून बघतात. एकदा चेक केलं, माहीत पडलं की G6PD डेफिशियन्सी आहेत, तर त्यांना आपण एक लिस्ट देतात. ती लिस्ट त्यांच्या फाईलमध्ये असते. तर ते कोणत्याही डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरना आठवण राहिलं की नाही राहिलं, रिलेटिव्सने दाखवलं की पेशंटने दाखवलं की ही लिस्ट आहेत, याच्यामधूनच आम्हाला औषध द्या, दुसरे औषध देऊ नका, तर त्रास होणार. कारण हे जे सगळे आजार आहेत, डेंग्यू, मलेरिया, खूप हाय लेवलची औषधं त्याच्यामध्ये दिली जातात आणि त्याचा बॉडीवर खूप परिणाम होतो. त्यामुळे मला वाटतं हे G6PD जर तुम्ही आता मुद्दा सांगितलात तो सगळ्यांनीच लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. सर, पावसाळ्याच्या आजाराबद्दल आपण बोलत असताना अनेक गोष्टी, अनेक मुद्दे आहेत त्याच्यावर बोलता येईल, पण तरीसुद्धा आता खूप कमी वेळ आहे आपल्याकडे, तरीसुद्धा जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल की कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे खास लक्ष दिलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी आहेत की ज्या मॅनेजेबल आहेत, त्याच्यावर एवढं गंभीर व्हायची गरज नाहीये, काय सांगाल? कोणतंही व्हायरल इन्फेक्शन असलं तर आपण 1-2 दिवस 3-4 दिवस थांबू शकतात आणि मुलं व्यवस्थित होतात. असं नाही की ताप आलं की लगेच अँटीबायोटिक द्यायचे. ह्याच्यामधून जितकी आपण बिमारी सांगितली एक्सेप्ट टायफॉइड आणि लेप्टो, त्यांना अँटीबायोटिकची गरज लागत नाही. गॅस्ट्रो झालं तरी जास्त करून व्हायरल असतं. एक हायजीन, व्यवस्थित डाएट, दुसरं वॅक्सिनेशन. कोणताही आता आपल्याकडे लस आहेत सगळ्यांचे, टायफॉइडची लस आहेत आपल्याकडे बाकी पण मीजल्स, मम्स, रुबेला खूप प्रकारचे लस आहेत. आता कारण की लस आपण व्यवस्थित दिली म्हणून आता स्मॉलपॉक्स दिसत नाही. मीजल्स आता आम्ही 10 वर्षापूर्वी खूपच मीजल्स बघायचं आणि किती मुलांना त्रास व्हायचं आणि किती मॉर्टॅलिटी होती मीजल्समुळे, ती पण आता खूप भयंकर कमी झालेली आहे. बाकी पण चिकन पॉक्स पण थोडं कमी झालेलं आहेत. पोलिओ आता आपल्याला दिसत नाही. तर लस जी आपल्याकडे अवेलेबल आहे, जॉन्डिसची लस खूपच इम्पॉर्टंट आहे, ती आपण एकदा व्यवस्थित, आणि मुलांसाठी नाही, सगळ्यांसाठी लस आहेत. आता आपण लहान होते तेव्हा ती लस नव्हती, तर आपण मोठे होऊन पण ती लस घेऊ शकतात. तो आजार मोठ्या माणसामध्ये होत असेल तर लस आपल्याकडे अवेलेबल असेल तर घेऊ शकतात. डेंग्यूची लस आपल्याकडे नाही, मलेरियाचा खूप प्रयत्न चालू आहेत पण अजून आपल्याकडे लस नाही. जॉन्डिसची लस आहे, जॉन्डिसचं प्रमाण पण पावसाळ्यात वाढणार, स्पेशली हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस ई जो पाण्यामुळे होतो तो आता वाढणार. त्याची लस आहे, हेपॅटायटिस ए ची लस आहे. बी ची लस खूप इम्पॉर्टंट आहे आणि बी एक खूपच डेंजरस बिमारी आहे, ती लस आपल्याकडे आहे. ते एकदा व्यवस्थित डॉक्टरने व्यवस्थित एज्युकेट केलं की तुम्ही हायजीन पाळावी,
मुलांना 3-4 दिवसाहून 2-3 दिवसाहून जास्त ताप असलं की खूपच भयंकर ताप असलं तर काय काळजी घ्यावी आणि कधी डॉक्टरना दाखवायचं आणि असं घरी बसून फक्त तापचं ट्रीटमेंट करणं ते इम्पॉर्टंट नाही. आणि मुलांमध्ये कधी रॅश आली, तांबडे झाले काय तर हे डेंग्यू होण्याची शक्यता आहेत, चिकनगुनिया होण्याची शक्यता आहेत, लेप्टो होण्याची शक्यता आहेत. आणि ह्या बिमारीमध्ये स्पेसिफिक चिकनगुनिया लेप्टोमध्ये डोळे पण कधी कधी लाल होतात. तर डोळे लाल झाले, बॉडीमध्ये रॅश आली तर डॉक्टरकडे जायचं. चिकनगुनियामध्ये तुम्ही सांगितलं तसे सांधे दुखतात आणि ते 5-10 वर्षापर्यंत कंटिन्यू राहू शकतात. ते बेंड डाऊन म्हणजे त्याच्यात मुलं एकदम बेंड होतात कारण की हात पाय जॉईंट्स खूपच दुखतात. ते ही बिमारी जास्त करून फेटल नाही पण ह्याचा परिणाम गंभीर आहेत. गंभीर म्हणजे काय असतं, मुलांमध्ये ते कधी कधी 15 दिवसात बरं होतात, कधी कधी 1 महिन्यात बरं होतात. जसं वय वाढत चालली तर ॲडल्ट्समध्ये 2-3 महिने लागतात, ओल्ड एजमध्ये कधी कधी 4-5 वर्ष लागतात त्याच्यामधून बाहेर निघायला. आणि हात पाय दुखत राहतात. त्याच्यासाठी NSAIDs आणि नाहीतर पॅरासिटामॉल ही सगळी औषधी घ्यावी लागते आणि खूप त्रास होतं. नंतर माणसं व्यवस्थित काम करू शकत नाही. तर त्रास आहे चिकनगुनियाचा. आणि चिकनगुनिया एकदा पसरलं तर डेंग्यू सारखं पसरतो. तर त्याची काळजी घ्यावी. म्हणून डास आहेत आणि हाऊस फ्लाईज मासे आहेत त्याची काळजी घ्यावी. म्हणून हे मॉस्किटो रिपेलंट चांगले आहेत. पण कधी कधी आपण बघतात गुड नाईट लावलं आहेत की दुसरं कोणतेही कमर्शियल प्रोडक्ट्स लावले आहेत आणि त्याचा परिणाम दिसत नाही. मासे ते डास पण त्याच्यावर जाऊन बसतात कधी कधी. तर हे इतके इफेक्टिव्ह कधी कधी नाही कारण की त्याचे एरिया आपल्याला माहीत पडत नाही. आता मोठ्या रूममध्ये किती यूज करावं नाही करावं. तर हे अँटी मॉस्किटो रिपेलंट ते चांगले असतात. थोडक्यात आजार होण्याच्या आधी जर आपण उपाययोजना केल्या तर आपण आजारापासून नेहमीच दूर राहू शकतो. आणि याच नोटवर म्हणजे पावसाळ्यातले आजार आणि त्यावरच्या उपाययोजना या विषयामध्ये आज आपण थांबणार आहोत. डॉक्टर अवस्थी सर, तुम्ही खूप छान माहिती दिलीत आणि नंतरच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या विषयांवर सर आपल्याशी बोलणार आहेतच आणि प्रेक्षकांनी सुद्धा खूप छान सहभाग घेतला. त्यांचे सुद्धा खूप मनापासून आभार. पुढल्या कार्यक्रमात वेगळ्या विषयासह भेटणार आहोतच. तोपर्यंत नमस्कार.